कुंभ राशी यशाचे वादळ येत आहे। नमस्कार मित्रांनो, कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा एखाद्याला बळकट असूनही खूप सहन करावे लागते आणि कदाचित अशी परिस्थिती आहे राहूच्या मागील 4 महिन्यांच्या अवस्थेत, कारण राहूनही कुंभ राशींच्या एका बाजूने प्रवेश केला होता, जी सर्व बाजूने एकसारखेच म्हणायला जायचे की हे राहूंचे साम्राज्य आहे। आता ते राज्य कधी मिळेल? आतापर्यंत राहू देऊ अशा स्थितीत होते की ते मृत अवस्थेत होते। जेव्हा एखादा ग्रह त्यांच्या 24 ते 30 अंशाच्या अंतरात असतो तो मृत मानला जातो। आतापर्यंत राहू देऊ त्याच मार्गावर चालत आहेत। 2 सप्टेंबरची तारीख येताच राहू देऊ त्यांच्या मृत अवस्थेला पार करतील आणि त्यांच्या उगवत्या अवस्थेत किंवा त्यांच्या जागृत अवस्थेत येईल। वृद्ध होतील, तरुण होतील, पुत्र होतील आणि मग ते मुलांच्या रूपात येतील आणि नंतर तुमची राशी सोडून जातील। खरे तर नवीन वर्ष 2026 यावेळी 2025 मध्ये 2 सप्टेंबरपासून तयार झाले आहे, कारण येथून राहू आता चांगले परिणाम देतील जे त्यांना मृत अवस्थेत त्याग करून द्यायला हवे होते। तुम्ही मला काही द्याल का हे समजून घ्या। 18 वर्षांनंतर राहू त्यांच्या स्वतःच्या राशीवर 18 महिन्यांसाठी कुंभ राशीवर आले आहेत। राहू सीमारेषा नाही। राहू म्हणतात की मी मुक्तपणे काम करतो। आता जेव्हा मी माझ्या पायांच्या बंधनातून मुक्त आहे तेव्हा मी यशाच्या दिशेने वाटचाल करीन। सर्व ग्रहांना हवा म्हणतात, ग्रहाला वाऱ्याचा झोप म्हणतात, पण राहू हा एकमेव ग्रह आहे ज्याला आपण वादळाशी जोडतो। त्याला वादळ म्हणतात, म्हणजेच यशाचे हे वादळ कुंभ राशीपर्यंत किती दूर पोहोचेल आज तुम्हाला ह्या विश्लेषणातून समजेल। पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा। राहू तुमच्या स्वतःच्या राशीत आहे, त्याच्या 3 पैलू आहेत आणि मी तुम्हाला आधीच ते 3 मध्ये सांगते। प्रथम दृष्टी 5व्या घरावर दृष्टी, दुसरी दृष्टी 7व्या घरावर असेल, तिसरी दृष्टी 9व्या घरावर असेल, ज्याला आपण नियतीने घर म्हणतो। त्या ठिकाणी आता अंदाज लावणाऱ्यांना ते काय करणार आहेत हे समजेल। तुमच्या राशीवर स्वतःच्या राशीवर राहून ते अस्तित्व आहे। राहूचं मानसिकता, राहूचे गुणधर्म आपल्याला ते मिळेल। जेव्हा राहू अमृत प्यायचं होतं तेव्हा राहू पहिले की मला फक्त एकच ध्येय असते, ते म्हणजे अमृत कलश, आणि शेवटी तिथे पोहोचतो। त्याच प्रकारे हे राहू तुम्हाला ध्येय साध्य करण्यासाठी मदत करतील। ते तुमच्या स्वतःच्या रकमेवर अस्तित्वात आहे। दुसरीकडे हा राहू लकीर का फकीर नाही। प्रत्येकजण ज्यांच्या मार्गावर अनुसरण करत आहे त्या मार्गाचे आपण अनुसरण करणार नाही। आता आपण आपला मार्ग मोकळा करू, ही राहूची मानसिकता आहे जी आपल्याला राहूच्या प्रभावाने मिळणार आहे। केवळ राहूच मोठ्या नफ्याचा संदेश जोडला जातो। यामुळे एखादी व्यक्ती खालच्या ते वरच्या स्तरावर आणि वरच्या ते खालच्या स्तरावर जाते, कारण राहू सकारात्मक स्थितीक आहे। त्यांना घर नाही, शनीनेच राहूला त्याचे घर दिले आहे, म्हणूनच त्याला राहूचे राज्य म्हणतात। जर काही कारणास्तव आरोग्यात काही त्रास होत असेल तर त्या त्रासातून बाहेर पडून आपण आपल्या दृष्टीवर काम करू शकतो। आता येथे राहूचे पहिली दृष्टी आहे ती 5व्या घरावर पडते आहे। राहू स्वतः शेअर बाजारात ग्रह म्हणला आणि 5वे घर शेअर बाजाराशी प्रतिनिधित्व करते। तर या बाजारात, शेअर बाजाराच्या क्षेत्रात जर तुम्ही एखाद्या विशिष्ट यशासाठी काम करत असाल, तुम्ही ऑनलाईन कामांमध्ये गुंतलेले आहात, एकीकडे जर तुम्हाला कोणत्याही कलात्मक कार्यात किंवा कोणत्याही सृजनात्मक कार्यात यश मिळत असेल तर राहूंची दृष्टी 5व्या घरात येते। यावेळी मुलांसाठी चांगल्या गोष्टी आहेत, त्यांच्या दीर्घ शिक्षणासाठी आणि कारकिर्दीसाठी आपण काहीतरी करू शकतो। राहूची दृष्टी येत आहे, मुले त्यांच्या शिक्षणाधिकारीमुळे यावेळी खूप मोठे पुढे जाऊ शकतात। ही राहूची दृष्टी आहे। जिथे गृहस्पती डोळे मिटतात तिथे देवगुरु वाढतात, पण जिथे जिथे राहूंची दृष्टी वाढते तिथे प्रचंड वाढ होते। म्हणजेच आपल्या निर्णयात आपल्याला ते वादळ दिसले। आता छोट्या निर्णयाची वेळ नाही, आता आपण मोठा निर्णय घेणार आहोत जो राहूचा पुरावा असेल। आता तुम्हाला त्याचा दुसरा पहिले समजेल, ज्याचा परिणाम 7व्या इंद्रियावर होत आहे। जर तुम्ही व्यवसाय करत असाल, कामाच्या क्षेत्रात व्यस्त असाल तर व्यवसायात राहूच्या दृष्टीने आगमन विकास दर्शवते। आम्ही आपल्या व्यवसायात महानता प्राप्त करतो। मला अद्याप ग्राहक मिळाले नाही, काही चांगला सौदा नाही, या टप्प्यावर सौदा सुरू होतो। तुमच्या वैवाहिक जीवनाचे 7वे घर तुमच्या जोडीदाराचे प्रतिनिधित्व करते, त्यामुळे आपल्याला तो जोडीदार मिळत आहे ज्याद्वारे आपल्या कार्यक्षेत्राला किंवा आपल्या जीवनाला मोठी व्याप्ती मिळते। 7वा आत्मा येथे जागृत होत आहे। या काळात तुम्हाला जुन्या मित्रांचा पाठिंबा मिळू शकतो। असे काही काम असू शकते जे आम्ही नियोजन केले होते पण अंमलात आणू शकलो नाही। यावेळी तीच योजना अंमलात आणण्याची आणि पुढे जाण्याची शक्यता येथे राहूच्या दृष्टिकोनातून 100% सिद्ध झाली आहे। आता तुम्हाला त्यांची अंतिम दृष्टी कळेल। राहूची 9वी थेट दृष्टी 9व्या घड्यावर येत आहे। ही 9वी
भावना भाग्याची होती. जिथे रक्कम लिहिली आहे तिथे 7 नंबरची रक्कम आहे. शुक्राचार्य हा 7 नंबरचा स्वामी आहे. आपण शुक्राला राक्षस गुरु मानतो आणि राहू राक्षस म्हणतो असल्याने दर्शन आपण या परिस्थितीतून बाहेर पडत आहे. राहूची मानसिकता लक्षात ठेवा. मला स्थान कसे साध्य करायचे ते अमृत साध्य करावेच लागेल. काहीही झाले तरी त्याच कारणास्तव हा राहू तुम्हाला अशी मानसिकता देईल की तुम्ही तुमच्या ध्येयावर काम कराल. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तर या राहूचा नकारात्मक मुद्दा असेल भीती आणि गोंधळ. हा राहू वारंवार आपल्याला गोंधळात टाकतो, घाबरवतो. हे संदर्भात आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. मनाची सकारात्मक स्थिती ठेवली पाहिजे. आपल्याला काय साध्य करायचे आहे याचा विचार केला पाहिजे. काय म्हणाले राहू, तुमची दृष्टी उद्दिष्टे मिळवण्यापूर्वी तुम्ही तुमची उद्दिष्टे ठरवा. मग त्याने यावर काम केले आणि काहीही झाले तरी त्यांनी अमृत प्यायले. फळांचे काय झाले तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्यांचे घळे चिरल्या गेल्या होत्या. वरचा भाग राहू झाला आणि खालचा भाग केतू झाला. आता ते देवादिदेवाकडे गेले. भगवान शंकर त्यांना म्हणाले, राहू मी तुला तुझ्या आतड्यात उचलतो. म्हणूनच मुंडा रचनेती मला पन्नागम उपवितम विच्युतम विभाग गिरिजा रूपम अति ललितम असे म्हटले जाते. राहू हे तुमचे या सत्यगतीतील काम नाही असाही आशीर्वाद नारायण देवाने या राहूला दिला होता. पण हो, जेव्हा कलियुग येईल तेव्हा कलियुगामध्ये तुम्हाला कलियुगाचा राजा म्हटले जाईल आणि हाच राहू आज आपण कलियुगामध्ये उभे राहत. या राहूचा सर्वात मोठा प्रभाव आहे आणि तो 18 वर्षानंतर त्यांच्या कुंभ राशीवर आला आहे. त्यामुळे या राहूचा पूर्ण प्रभाव आपण पूर्ण सकारात्मकतेने वापरू शकतो. याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आता आपल्याकडे सीमा भिंत नाही. आमच्यासाठी मैदान मोकळे आहे. आमच्या हातात एक मूळ उद्दिष्ट आहे. आता आपण त्याला किती मिळवू शकतो हे आपल्या हातात आहे. आपण आपले जीवन कसे सुधारू शकतो. हा राहू देवादिदेव देवांची पूजा करून नेहमीच आनंदी राहतो. म्हणजेच राहूची कृपा प्राप्त होते. गंगेच्या पाण्यात स्नान केलेला राहू अपराधी वाटत नाही. तीर्थक्षेत्रात जाऊन राहूचे दोष संपतात आणि या क्षणी राहू आपल्यात उपस्थित आहे. तो आपल्या जीवनात आहे. तो आपल्या बेरजेत अस्तित्वात आहे. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात गुलाब पाण्याचे काही थेंब घाला. याच्यासह राहू नेहमी सकारात्मक परिणाम देईल. एका बाजूला नियतीला प्रोत्साहन देईल आणि एक मजबूत कारकीर्द सुरू करेल. मला आशा आहे की तुम्ही हे सर्व समजून घेतले असाल. जर तुम्हाला ते समजले असेल तर मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू द्यात. जर तुम्हाला ते योग्य वाटले तर माझे समजवण्याची पद्धत जर तुम्हाला ते अर्थपूर्ण वाटले तर प्रत्येक व्हिडिओप्रमाणे वेळेप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.